अंगारकी चतुर्थीची व्रतकथा. मंगळवारची संकष्टी चतुर्थी अंगारकी म्हणून का संबोधली जाते, ह्याबाबतची उपयुक्त माहिती जाणून घेऊया. आपल्या हिंदू धर्मातली सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात. आपल्याला घरी संध्याकाळी देवघरातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो. परंतु ही संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा हिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधले जाते. ह्यामागची कथाही तितकीच रंजक आहे. कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. ह्या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौम्यपुत्र जन्माला आला होता, जो 7 वर्षाचा झाल्यावर पृथ्वीने त्याला पुन्हा भरद्वाज ऋषीच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं 1 सहस्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा. स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्यानं प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितले. यावर श्री गणेशाने सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले होते. ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारिका या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, ते ऋणमुक्त होतील. अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम्य अकारकासारखा लाल आहेस म्हणून अंकारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावाने तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृतपान करशील. त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत किंवा उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी, की ज्यांमुळे 21 संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेले आहे. म्हणूनच उद्याच्या मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही या वर्षातली पहिली अंगारकी योग असल्याने आपल्याही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले महत्त्वाचे कामे मार्गी लागण्यासाठी इच्छुकांनी उद्याची अंगारकी मात्र अवश्य धरावी. कारण उद्या ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी कैक सहस्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे कुणीही उद्याची चतुर्थी धरणाऱ्यास त्या पुण्यलहरीचा त्याला निश्चितच फायदा होतो आणि चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा. तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडवण्याची पद्धत मात्र अवलंबू नये. कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशीपोटी झोपलेले कदापि रुचत नाही. म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती करणारे निश्चितच आहे. संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.